कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आत्ताही कार्यक्रमाचा पहिला दिवस आठवतोय, पण एवढा दिवसांचा प्रवास आपला झाला नाही का? काय मुलींनो, वेळ कुठे गेला कळलंच नाही। म्हणजे कौतुक आहे तुमचं, पण या सगळ्या प्रवासात तुम्हाला संघर्ष करावा लागला। खूप। बरं, तो संघर्ष काय होता, कोणी सांगेल मला? मी एकदम लेट बॅक पर्सन आहे, म्हणजे घरी पण लेट वगैरे उठते आणि थोडं लेट झालं तरी चालतं, पण इथे ना नेहमी अलर्ट राहायला लागतं। कधी पण काय पण ट्विस्ट होऊ शकतं, कधी पण काय पण होऊ शकतं, तर ते एक माइंडचं प्रिपरेशन करावं लागतं की नाही मला आता करायचं आहे। ठीक आहे, संस्कृती स्वतःची लाईफस्टाईल ही कम्प्लिटली 180 डिग्री चेंज करून एक नवीन एन्व्हायरमेंटच नाही तर एक नवीन आयडेंटिटी, असंच कुठे ना कुठे मला संघर्ष करून ती जी नवीन संस्कृती होती, नवीन ससा होती, ती कुठे ना कुठे घडवण्याचा संघर्ष करून करून मी पोचली त्या एका पॉईंटवरती। खूप त्याग आणि खूप नवीन नवीन डिस्कव्हरीज असं करत करत ही जर्नी माझ्यासाठी होती। मी इथे आल्यावर स्वतःचं एक मॅच्युअर साइड बघितलंय। ऍक्च्युअल रसिका जशी आहे ती खूप धांदरट आहे, तिला काहीच काम नाही जमत। म्हणजे मम्मी पप्पांनी एवढं पॅम्पर केलंय की सगळ्या गोष्टीमध्ये घरी जाणं किंवा नाही जमत आहे किंवा नाही होणार, हे नाही 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 या नाहीला हो मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे याची संघर्ष मी इथे येऊन मला कळलंय। वा, चला रमशा। मी अशी आहे की मी दिवसभर बाहेर राहणार, पण मला घरी गेल्यानंतर मी टाइम पाहिजे। मला एकटं राहायची खूप सवय आहे, तर माझं कुठेतरी ते एकटं राहायला मला मिळालंच नाही। मी खूप सोशल पर्सन नाही, एकटं तर ते माझं कम्फर्ट झोन कुठेतरी गेलं। आणि सकाळपासून रात्रीपर्यंत जे आम्ही काम करत असतो, मी घरी काहीच काम करत नाही, तर ते पूर्ण एकदम लाईफस्टाईल चेंज झाली माझी की हे करावं लागतं, ते पण करावं लागतं। आणि जे बोलतात ना बोलणं, तर मला सवय आहे लहानपणापासून लोकांच्या गुड बुक्समध्ये राहायची, तर त्यामुळे मी जास्त बोलत नाही, तर ते पण मी शिकले की बोलून द्यायचं थोडंसं। असं नाही वाटत का तुला, जर मनापासून बोललीस की तर खरोखर ऍक्च्युअल गुड बुक्स मध्ये राहशील? नाही, म्हणजे असं कोणाला वाईट नाही वाटायला पाहिजे मी काय बोलली तर। पण जर समोरची व्यक्ती चुकीची असेल किंवा तुझी मैत्रीण एक असेल तर मी कोपऱ्यात घेऊन जाऊन सांगते। पण तुला असं नाही वाटत की हे वागणं थोडं डिप्लोमॅटिक आहे? मी आहे डिप्लोमॅटिक, पण आता मी शिकली आहे की सगळ्यांसमोर पण बोलायला पाहिजे। वा, खूप छान। श्रेया, माझा संघर्ष थोडा वेगळा आहे, कारण की माझ्यासाठी इकडे जागा राहणं ही खूप मोठी गोष्ट होती। कारण की मी घरी जेव्हा झोपते ना दादा, 10, 12, 15 तास मी झोपते, कोणी माझ्या रूमवरती नॉक पण नाही करत, तर इकडे जागा राहणं, सगळ्यांशी बोलणं हे माझ्यासाठी डिफिकल्ट होतं। आणि कपडे धुणं हे सगळ्यांनाच माहिती आहे, मी लाईफमध्ये धुतले नव्हते, ते मी इकडे येऊन धुतलेत। आणि काय होतं की हे सगळ्या गोष्टी केल्या ना तर आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतात, बरोबर? डेव्हलप होतात, बरोबर आहे। म्हणजे दगडाला आकार दिला, पैलू पाडले, व्यवस्थित छान केलं तर तो छान रत्न म्हणून आपल्या समोर येतो। तसंच आमच्या वेगवेगळ्या मोहिमांमुळे तुमच्यात पैलू पडलेत, म्हणूनच आजची आपली मोहीम आहे लागू बंधू प्रस्तुत शोधा म्हणजे सापडेल। तिथे दिसतंय दादा सगळं ज्वेलरी पूर्ण मोहीम दिसली तिथे। लागू बंद। मला आज तुम्हाला या गावात जाऊन वेगवेगळे रत्न शोधून काढायचे, ओह वाव। आणि ते रत्न कसं शोधायचं त्यासाठी तुम्हाला एक लखोटा दिला जाईल। ओके, तो लखोटा उघडायचा, त्याच्यामध्ये कोडी असणार, त्या रत्नाबद्दलची माहिती असणार आणि ते रत्न कुठे आहे त्या ठिकाणाबद्दलची माहिती असणार। ओके, बरं, ते ठिकाण कदाचित तुम्हाला माहित नसेल की कुठे असेल, कसं असेल, तुम्ही गावकऱ्यांची मदत घेऊ शकता। ठीक आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।